सर्व साहित्यप्रेमी, सर्व मान्यवर आणि सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत. आणि इथे जमलेल्या सगळ्या छोट्या दोस्तांनो, हाय हाय. आज खूप मज्जा येते का तुम्हाला बालगीतं ऐकताना? मगाशी पण ऐकलीत ना छान छान? हां, मग आता आम्हीसुद्धा तुमच्यासाठी छान छान बालगीतं इथे सादर करणार आहोत बरं का. इथे बसलेल्या फक्त छोट्यांनाच नाही, पण जे मोठे बसलेत ना, त्यांच्या आतसुद्धा दडलेले जी बालमनं आहेत ना, त्यांनासुद्धा बालगीतं खूप आवडतात. बालगीतं म्हणल्यावर छोटेच काय, मोठेसुद्धा ती गाणी गुणगुणतात आणि त्यावर छान डोलतात. मग आता आम्हीसुद्धा अशी छान छान धम्माल बालगीतं तुमच्यासाठी सादर करणार आहोत. यातलं पहिलं बालगीत जे आता आम्ही सादर करणार आहोत ना, ते आमचं स्वरचित आहे बरं का. आमच्यातली ही गौरीताई आहे ना, तिने स्वतः हे बालगीत या मैफिलीसाठी, बालमैफिलीसाठी लिहिलं आहे आणि संगीतबद्धही केलं आहे. तर आता ते गाणं सादर करणार आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का या गाण्यात काय येते? सांगते हां. आपण सगळ्यात आधी अभ्यास करतो, अभ्यास करायला शिकतो, तेव्हा सगळ्यात आधी काय शिकतो बरं? मुळाक्षरं शिकतो, हो की नाही? तशीच गाणं शिकण्यासाठी सुद्धा मुळाक्षरं म्हणजे गाण्यांचे स्वर शिकणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग एकदा का हे स्वर, ताल तुम्हाला समजले ना, की तुम्हालासुद्धा खूप छान छान गाणी म्हणता येतात. मग बघूयात का कोणते स्वर असतात गाण्यामध्ये ते? चला तर ऐकूयात आमचं पहिलं स्वरचित बालगीत, गंमत गाणे जम्मत गाणे. गंमत गाणी जम्मत गाणी, गंमत गाणी जम्मत गाणी, गंमत गाणी जम्मत गाणी आपण सारे ऐकूया. गंमत गाणी जम्मत गाणी आपण सारे ऐकूया. सारे गम पधनी सा गाणी सारे गाऊया. सारे गम पधनी सा गाणी सारे गाऊया.
धन्यवाद. मग कळली का आता तुम्हाला गाण्यातली मुळाक्षरं म्हणजे काय असतं ते? असे स्वरांचे छान छान संस्कार होणं खूप महत्त्वाचं असतं बरं का. या सप्तसुरांबरोबर छानशी गट्टी करायची. एकदा का तुम्ही या स्वरतालांबरोबर छानशी गट्टी केलीत ना, मग बघा तुम्ही पण कशी छान छान गाणी म्हणाल ते. करणार का मग स्वरांबरोबर गट्टी? करणार का रे? हां, शाब्बास. आणि आत्ताच्या या गाण्यात सप्तसुरांबरोबर एक सप्तरंगी इंद्रधनुष्य आलं होतं, ऐकलंत ना तुम्ही? आणि भिरभिरत कोण आलं होतं? एक फुलपाखरू आलं होतं. सगळी तुम्ही छोटी मुलंसुद्धा अशीच असता, फुलपाखरासारखी, इकडून तिकडे बागडणारी, भिरभिरणारी, अगदी गोडुली. चिवकाऊ, चंद्रतारे, फळं, फुलं, परी, राक्षस अशा अनेक गोष्टींभोवती ही बालमनं रुंजी घालत असतात. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी नवलाईने बघत असतात. पण त्याचबरोबर या गोष्टी जपण्याचं त्यांना भानही असतं बरं का. आई कशी आपल्या बाळाची काळजी घेते ना, तशी ही मुलं झाडांची, पानाफुलांची काळजी घेतात बरं का. ऐकायचं आहे का तुम्हाला ही छोटी मुलं फुलांची कशी काळजी घेतात ते? चला तर ऐकूयात वर्षाताई भावे यांनी रचलेलं एक छानसे गीत, फूल आलंय फूल. फूल आले फूल, लाल लाल फूल. फूल आले फूल, लाल लाल फूल. हिरव्या हिरव्या पानांमध्ये लाल लाल फूल. हिरव्या हिरव्या पानांमध्ये लाल लाल फूल. लाल लाल फूल, लाल लाल फूल, लाल लाल फूल. फूल आले फूल, लाल लाल फूल. फूल आले फूल, लाल लाल फूल. हिरव्या हिरव्या पानांमध्ये लाल लाल फूल. हिरव्या हिरव्या पानांमध्ये लाल लाल फूल. लाल लाल फूल, लाल लाल फूल, लाल लाल फूल. तोडू नका, हात लावू नका. तोडू नका, हात लावू नका. इवल्या इवल्या फुलांना त्रास देऊ नका. इवल्या इवल्या फुलांना त्रास देऊ नका. बाळ आहे ते वेल त्याची आई. बाळ आहे ते वेल त्याची आई. पानांचा झुला त्याला वाऱ्याची अंगाई. पानांचा झुला त्याला वाऱ्याची अंगाई. अंगाई, अंगाई, अंगाई. फूल आले फूल, लाल लाल फूल. फूल आले फूल, लाल लाल फूल. हिरव्या हिरव्या पानांमध्ये लाल लाल फूल. हिरव्या हिरव्या पानांमध्ये लाल लाल फूल. लाल लाल फूल, लाल लाल फूल, लाल लाल फूल. फूलबाळ बघते बघा उंचावून मान. फूलबाळ बघते बघा उंचावून मान. हिरव्यागार वेलींवरती दिसतंय किती छान. हिरव्यागार वेलींवरती दिसतंय किती छान. छान छान छान, छान छान छान, छान छान छान. फूल आले फूल, लाल लाल फूल. फूल आले फूल, लाल लाल फूल. हिरव्या हिरव्या पानांमध्ये लाल लाल फूल.
आवडलं का हे फुलाचं गाणं? किती छान संवेदनशील गाणं होतं ना. फुलांची काळजी कशी घ्यायची, का घ्यायची, हे कळलं ना आपल्याला या गाण्यातून. फुलंसुद्धा छोटीशी असतात, नाजूक बाळांसारखी, म्हणून त्यांची काळजी घ्यायची. ती झाडावरच छान वाटतात, हो की नाही? म्हणून त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांना तोडायचं नाही. शाब्बास, शहाणी बाळं आहात सगळी तुम्ही. खरंच ही ना बालमनं अगदी निरागस असतात. सानुली, गोजिरी, त्यांच्या मनाच्या खिडकीतून बघितलं ना तर सगळं जग अगदी वेगळंच दिसतं. कोणत्याही अद्भुत कल्पना ही मुलं अगदी सहज करतात आणि मग त्यांच्या कल्पना विश्वातून जे हवं ते मिळवू शकतात आणि हवं तिथे ते जाऊ शकतात. सगळीकडे भ्रमंती करू शकतात. आमच्या या पुढच्या गाण्यातील मुलंसुद्धा आता निघाली आहेत बरं का, भुर्र जायला. कुठे जाणार आहेत माहिती आहे का? उंच भरारी घेऊन ते आपल्या लाडक्या मामाला भेटायला. लाडका मामा कोण सांगा बरं? लाडका मामा कोण असतो? चंदा मामा. चंदा मामा तर गाण्यात पाहिजेच, हो की नाही? मग आता आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत. हा चंदा मामा आता आपण जाणार आहोत. तर ही मुलं आता कोणाकोणाला नेणार आहेत, कशी जाणार आहेत ते ऐकूयात पुन्हा एकदा गौरीताईंच्या स्वरचित गाण्यातून. चला तर निघूयात गोऱ्यापान चांदोबाला भेटायला चांद्रयानातून. चांद्रयानामध्ये बसून चंद्रावरती जायचे, मला चंद्रावरती जायचे. चांद्रयानामध्ये बसून चंद्रावरती जायचे, मला चंद्रावरती जायचे. गोऱ्या पान चांदोबाला मला पाहायचे, मला पाहायचे.
धन्यवाद. किती गुणीबाळ आहेत बघितलीत का आत्ताच्या गाण्यातली. चंद्रावर पुस्तकं घेऊन जाणार आहेत आणि तिथे सुद्धा अभ्यास करणार आहेत ही मुलं. आपण जे जे इथे करतो ना ते सगळं त्यांना चंद्रावरती जाऊन करायचं आहे. लवकरच चंद्रावर वसाहत होणार हे नक्कीच. आणि का नाही, नुकतंच आपलं चांद्रयान पण की गेलं आहे की तिथे, आणि तिथे चंद्रावरती आता शिवशक्ती स्थानही आहेच की आपलं. मग काय, आपली वसाहत नक्कीच होणार तिथे. खरंच ही बालमनं आणि बालगीतं म्हणजे रंगीबिरंगी स्वप्नच असतात. यांच्या स्वप्नांच्या दुनियेत सगळं काही शक्य असतं. प्रत्येक गोष्टीचं विलक्षण कुतूहल असतं या चिमुरड्यांना. त्यांच्या या भाबड्या समजुतींना, भावनांना, त्यांच्या अचंबित करणाऱ्या प्रश्नांना योग्य खतपाणी मिळालं ना तर खरंच अशक्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतील. फक्त त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण मात्र प्रयत्न केला पाहिजे. पण ह्यांचे प्रश्न तरी किती असतात हो. हे का झालं, ते कधी होणार, हे कोण करतं, ते का होतं, का, कधी, कुठे, केव्हा. अरे बाप रे, प्रश्न आणि प्रश्न. कमालीची उत्सुकता असते बाबा यांना निसर्गातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची. पण खरंच निसर्गात अशी अनेक कोडी आहेत जी अजून उलगडलीच नाही आहेत. ही कोडी सोडवण्याचा आपण जर प्रयत्न केला ना तर नक्कीच काहीतरी नवीन मार्ग सापडतील, नवीन शोध लागतील आणि काहीतरी छान नक्कीच होईल. आणि म्हणूनच की काय, या सगळ्या प्रश्नांवरती आपले लाडके, सगळ्यांचे लाडके संदीप दादा आणि सलील दादा आहेत ना, त्यांनी एक छानसं गाणं केलं आहे बरं का. तेच गाणं आता आम्ही सादर करणार आहोत. या गाण्यानेच आमच्या बालमैफिलीचा शेवट होणार आहे. पण या गाण्याकडे जाण्यापूर्वी आमच्या सर्व सहभागी कलाकारांची तुम्हाला ओळख करून देते. सर्वप्रथम आमच्या स्वरतेज संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ गौरी साठे जोशी, धन्यवाद. आमच्या क्लासमध्ये त्या अनेक उपक्रम विविध राबवत असतात. मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असतात. सगळ्या परीक्षांची छान, स्पर्धांची छान तयारी करून घेतात. तर त्याचे तुम्हाला अपडेट्स इन्स्टा FBवर नक्कीच वेळोवेळी मिळतील, तर नक्की बघा. नंतर आहे सौ जुई दामले, सौ राजश्री लांडगे आणि संहिता लेखन आणि निवेदन करणारी मी सौ श्रिया जोशी. आमचा वाद्यवृंद, तबला साथ श्री ओंकार साठे, कीबोर्डवर आहेत श्री अमोल देशपांडे आणि हार्मोनियम निनाद गोखले, धन्यवाद. आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना, इथे जमलेल्या सगळ्या बालचमूंना आणि खास करून शिक्षण विवेक, नुक्कड साहित्य संमेलन आणि बाल साहित्य संमेलन यांची संपूर्ण टीम, याचे सर्व आयोजक यांचे विशेष आभार. कारण यांच्यामुळेच या आगळ्या संमेलनाचा आम्ही एक भाग होऊ शकलो. या मंचावरून छान छान बालगीतं सादर करू शकलो. या मंचावरून आम्ही तर आनंद घेतलाच, आम्ही तो आनंद घेऊ शकलो आणि देऊही शकलो, याचा आम्हाला जास्त आनंद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि आता वळूयात आमच्या मैफिलीच्या शेवटच्या गाण्याकडे. ऐकूयात एक धम्माल प्रश्नार्थक बालगीत, देते कोण देते कोण. चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे, मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे. चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे, मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे. उगवत्या उन्हाळ्या सोनसळी अंग, पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग. देते कोण देते कोण देते कोण देते, देते कोण देते कोण देते कोण देते. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा, घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा. सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा, घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा. माठ खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख,
हवेतात, छोट्या छोट्या बियातून लपे सारे शेतात. विजे मागी आणि करी अत्तर हवेतात, छोट्या छोट्या बियातून लपे सारे शेतात. नाजूक अशा गुलाबाच्या भावतीने काटे, सरळ अशा खोडावर पुढे 10 पाटे. देते कोण देते कोण देते कोण देते, देते कोण देते कोण देते कोण देते. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. बी पान फूल फळ कधी काय कधी काय, आधी बी आधी फळ, कसे काय उलटी पोळी झाडावर, कशी काय मेळात मध मधात साखर. कशी काय कशी काय कशी काय, थंडी पाऊस धम्मक ऊन, कोण देते हे ठरवून. देता काय देता काय देता काय देता काय, कोण देते कसे काय कधी काय कुठे काय, कोण देते कसे काय कधी काय कुठे काय, कोण देते कसे काय कधी काय कुठे काय. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. रूम रूम तारारा रूम, रूम तारारा रूम, रूम तारारा रूम तारा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.